नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय डेसिमल फ्रॅक्शन्स, इयत्ता 5वीचा वर्ग आहे आणि या आधीच्या ज्या 36 पासून 39च्या प्रॉब्लेम सेट आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळतील आणि आज आपण बघतोय प्रॉब्लेम सेट 40 बघतोय। पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर आता पहिला क्वेश्चन आहे आपला, एकच क्वेश्चन आहे, त्यामध्ये आपल्याला सब क्वेश्चन आहेत 7। तर पहिला क्वेश्चन काय बघा, राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ॲज डेसिमल फ्रॅक्शन्स। म्हणजे जे दिलेले फ्रॅक्शन्स आहेत ते आपल्याला काय करायचे, डेसिमल फ्रॅक्शन्स मध्ये आपल्याला राईट करायचे आहेत। जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे आपला 2 and a half। आता 2 and half म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, 2 and half मीन्स 1/2 असतं, त्यामुळे इथे आले 1/2। पण आता फ्रॅक्शन्स लिहिताना 1/2 चं जे मिनिंग असतं म्हणजेच काय, 1/2 म्हणजेच किती असतात तर 0.50 असतात आणि हे दिलेले 2 आहेत जे होल नंबर्स आहेत किंवा नॅचरल नंबर म्हणू शकतो। तर हे होल नंबर ॲज इट इज तसेच राईट करायचे आहेत आणि हाफ जर जे कन्व्हर्जन्स आहे ते किती आहे आपलं 0.50 आहे ते इथे राईट करायचंय। म्हणजे आपलं जे फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन्स काय असणार आहे आपला 2.50 असं असणार आहे। नेक्स्ट बघा 2 and a quarter। आता 2 and a quarter म्हणजेच काय झाले, 2 and 1/4 झालेले आहेत। तर 1/4 म्हणजेच काय असतात तर 0.25 असतात। म्हणजेच ॲज इट इज लिहिताना 2 नंतर पॉइंट द्यायचं आहे आपल्याला आणि 1/4 चं जे कन्व्हर्जन आहे 0.25 ते आपल्याला 25 राईट करायचं आहे। म्हणजे इथे आन्सर काय असणार आहे 2.25 हे याचं आन्सर असणार आहे। थर्ड वन जे आहे ते बघा 2 and 3 quarter। 2 and 3 quarter म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे फ्रॅक्शन्स मध्ये 2 and 3 quarter म्हणजे 3/4 म्हणजे 1/3 भाग। म्हणजे आता 3/4 म्हणजेच काय असणार आहे याचं 0.75 100 out of 75। म्हणून जे आन्सर असणार आहे याचं ते काय असणार आहे 2. किती असणार आहे हे 75 हे याचं आन्सर असणार आहे। थर्ड वन जे दिलेलं आहे बघा 10 and a half। हाफ मीन्स किती असतात तर हाफ म्हणजे काय आले 1/2 आणि 1/2 म्हणजेच किती असतात तर 0.50 असतं। आता इथे दिलेला नंबर किती आहे आपल्याला 10 and मीन्स पॉइंट, हाफ मीन्स किती आहेत आपले 50 म्हणजे 10.50। नेक्स्ट वन बघा 14 and a 3 quarter। 14 and 3 quarter म्हणजेच काय आलेले आहेत 14 3 quarter ची किंमत मी मगाशी सांगितली होती 0.75 आहे। म्हणजेच हे लिहिताना आपण काय लिहिणार आहे 14.75 असणार आहे। नेक्स्ट नंबर बघा 6 नंबर क्वेश्चन आहे, त्याचं काय आहे तर 16 and a quarter। 16 and a quarter म्हणजे 16 and a quarter मीन्स 1/4। आता 1/4 म्हणजेच किती होते आपले 1/4 0.25 आहेत म्हणजे 16.25 असणार आहे इथं। नेक्स्ट बघा 28 and a half। 28 and a half, हाफ मीन्स 1/2। आता 28 मीन्स 28 पॉइंट, हाफ म्हणजेच किती होती व्हॅल्यू आपली 0.50 होती। म्हणजे इथं काय असणार आहे आपले 50 म्हणजे 28.50 ह्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे। व्हिडिओ इथं संपलेला आहे, एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट इथं संपलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।